श्रावणी मॅडमचा फोन. हा मॅडम. हॅलो शुभू, अरे काय तू ठीक आहेस ना? इकडनं खूप रागात निघालास. तिथे त्या स्वीटीने काही. मॅडम ऐका की, मला आता कुणाशी काहीही बोलायचं नाहीये. आपण उद्या बोलूया प्लीज. सॉरी मॅडम. काय हे? एरवी मला गरज असते तेव्हा शुभू कायम उभा असतो माझ्यासाठी, आणि जर त्याला गरज होती तर मी काहीच करू शकले नाही. स्वीटी ना. श्रावणी, अगं काय झालं? मगाशी स्वीटी कसा त्रास देऊन गेली शुभूला, आणि मला काहीच करता नाही आलं ग त्याच्यासाठी. तुला माहिती, तो इकडनं गेला ना तो खूप चिडलेला होता. अगं तू का वाईट वाटून घेतेस? हा त्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्यांच्या विषयात काहीच करू शकत नाही. असं कसं म्हणतेस काय करू शकत नाही? हे बघ, शुभू माझा खूप चांगला मित्र आहे, आणि जर ती स्वीटी त्याला त्रास देत असेल तर मी कितीतरी केलं पाहिजे ना. मला काही करताच येत नाही. पण तू काय एवढा विचार करतेस? काय प्रॉब्लेम आहे? ए, प्रॉब्लेम मला नाही हा. प्रॉब्लेम ती स्वीटीला आहे. तिला असं वाटतं की शुभूचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणून ती असा त्रास देत असते त्याला. जाताना पण उगाच टोमणा मारून गेली. पण नाहीये ना शुभूचं तुझ्यावर प्रेम? ए, काही काय बोलतेस ग तू? काय प्रेम बिम? मित्र आहे फक्त तो माझा चांगला. मग सोड तिचा विषय. नाही नाही, ते सोडणार बिडणार नाही. स्वीटीने शुभूला त्रास दिला ना, आता बघ मी त्या स्वीटीला कसा त्रास देते. दोघं एकमेकांसाठी काहीही करायला का तयार असतात? श्रावणीच्या मनात नक्की काय सुरू आहे शुभूबद्दल? ठीक आहे, नको बोलूस. ए, बोलायचंय. मुळात तू माझ्या घरला का आलीस? या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. एक तर हे तुझं घर नाही, माझ्या शुभूचं घर. आणि तू माझ्या घरी आली, सगळा तमाशा केलास, मला न विचारता ते चाललं. तुझा माझ्या घरी येण्याशी काय संबंध होता? संबंध कसा नाही? माझा होणारा नवरा तिथं काम करतो म्हणून आलतो. होणार आहे ना, झाला तर नाहीये ना? होणारच आहे. शुभूची बायको मीच होणार आहे. होशील होशील. हा, जेव्हा होशील ना तेव्हा बघू आपण. लग्न बिग्न काही झालं नाही, उगाचा हक्क गाजवते. घरी काय आली, नाटक काय केलं, खीर काय भरवलीस त्याला? हिम्मत कशी झाली ग तुझी? हो, काय झालं? पोटात दुखलं तुझ्या? हे बघ, माझ्या आणि शुभूच्या मध्ये येऊ नकोस तू. येणार, मित्र आहे तो माझा, येणार मी मध्ये. असं मग ह्याचे परिणाम काय होतील ना, याचा पण विचार कर. मी विचार काही करत नाही. मला जे वाटतं ते डायरेक्ट करते. त्यामुळे तुला जे हवं ते तू करत. आणि मुळात कसं आहे ना, हे असं सगळं वागून समोरच्याचं प्रेम मिळत नाही. हे तू नको शिकवस मला. आपलं ज्याच्यावर प्रेम असतं ना, त्याच्या मनात आपल्याबद्दल थोड्या तरी चांगल्या भावना असाव्या लागतात. तुझ्यासारखं नाही जबरदस्तीने सगळं हवंय, काही होणार नाहीये तुझं. आली मोठी लव गुरु आहे, मला शिकवू नकोस तू. मला इंटरेस्ट पण नाही शिकवण्यात. काल तू माझ्या घरी तमाशा केलास ना, आता बघ मी काय करते. हा, शुभू, ए शुभू, शुभू कुठे आहेस तू? शुभू कुठे आहे? शुभू, काय झालं? सकाळी सकाळी काय अर्जंट काम होतं काय? त्याचं काय ना, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. येतोस का बाहेर प्लीज? आणि ते सगळं काय होतं? काय होतं म्हणजे? काल ती स्वीटी कशी वागली तुझ्याशी, मला नाही आवडलं ते. शुभू मित्र आहेस तू माझा. नाही, कदाचित चुकीचंही वागले असेल मी आज, पण मला तुझ्याशी कोणी असं वागलेलं नाही आवडत. नाही मॅडम, तुम्ही चुकीचं वागलेलाच नाही सा. तिची चांगलं वागून चालतच नाही. ती जरा उलट्या डोसक्याचीच आहे. मग काय, पण त्याशी बाहेर का उभी होती? मॅडम तिचं जाऊ द्या, मला तुम्हाला एक आयडिया सांगायची होती. साहेबांच्या डोळ्यावर अलकनंदा मॅडमांची जी खोटेपणाची पट्टी आहे ना, ती खोलायची आयडिया. पण कशी? हे बघा, आपण ज्या माणसावर सतत असतोय त्यांचे चांगले वाईट गुण आपल्याला कळतात, बरोबर? आता विचार करा, तुम्ही साहेबांच्या बरोबर पूर्ण वेळ असाल तर तुमच्यातला बॉन्ड किती भारी होईल. नेहमी काय होत आले मॅडम, तुम्ही साहेबांपासून लांब पळत राहिले, त्यामुळं तुम्ही त्यांच्या बरोबर कधी नव्हताच. त्यामुळे तुमच्यातला चांगुलपणा त्यासनी कधी कळलाच नाही. आणि जी आपली बाकीची कामं आहेत, शिरीष घाणेकर आपला तोपर्यंत सापडलेले असतील, आणि
आईंची पण माहिती मिळेल त्यानंतर आपल्याला. ही सगळी कामं होईपर्यंत तुमच्यातला आणि साहेबांचा बॉन्ड चांगला करायला पाहिजे. आयडिया चांगली आहे, पण कसं हे शक्य आहे? मॅडम, सगळं शक्य आहे. तुम्ही साहेबांसोबत 24 तास राहणार हा माझा शब्द आहे. पण आयडिया काय? मॅडम, ही जी आयडिया माझ्या डोक्यात आली ना, ती कोण विचार बी नाही करू शकणार. तुम्हासने आणि साहेबासने एकत्र राहण्याची आयडिया ही तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात असणार आहे. तयार व्हा मॅडम. शुभू, अरे कोड्यात काय बोलतोय? सरळ सरळ सांग ना काय ते. हे बघा, तुम्हाला आजपासून साहेबांच्या कामामध्ये इन व्हायला लागेल. इन का? काय बोलतोयस? ही आयडिया बाबांच्या कानावर जरी गेली ना तर ते मला घरात ना आउट करतील. मॅडम, साहेबांच्या कामामध्ये तुम्हाला इन कसं करायचं ही जबाबदारी माझी. ठीक आहे? नक्की? नक्की. मग चांगली आयडिया. हां, एकदा का तुम्ही पार्टीच्या कामामध्ये इन झालात की तुम्ही 24 तास साहेबांच्या बरोबर असणार आणि त्याच्यानंतर आणि मग मग त्याच्या पुढचं मी सांगते तुला. मग काय होईल? बाबा जिथे जिथे जातील तिथे तिथे मी फाईल घेऊन त्यांच्या बरोबर जाईल. त्यांचे सगळे प्रोटोकॉल जपतील. बरोबर. ते कुठल्या महत्वाच्या मीटिंग मध्ये असतील ना तर मी हळूच त्यांच्या कानात जाऊन महत्वाचे अपडेट्स पण देईन. हां, मग ते म्हणतील, श्रावणी बाळा व्हेरी गुड. ती माझ्याकडे बघून स्माइल पण करतील. करेक्ट. आणि ना शुभू, त्यांच्या सगळ्या वेळा म्हणजे दौऱ्याच्या, मीटिंग्सच्या, प्रचाराच्या सगळ्या मी एकदम नीट हँडल करीन. आणि मग येत्या जाता रस्त्यात आमच्या गप्पा चर्चा ह्या पण होतील ना. बरोबर मॅडम. आणि शुभू, मी ना त्यांच्या जेवणाच्या पण नीट वेळा पाळणार आहे. काही लक्षच देत नाही अरे ते. दिवसाच्या शेवटी ते मला विचारतील, काय श्रावणी बाळा उद्याचं काय शेड्यूल? मी त्यांना सांगीन, तुम्ही फक्त जनसेवेकडे लक्ष द्या, बाकी कामाचा ताट मी घेईन. श्रावणी आहे तर लोड घ्यायचा नाही. हे आवडले आपल्याला. शुभू, मी असं काम करीन ना की ते बाकी सगळ्यांची सुट्टीच करून टाकतील. हं? हे आवडलेलं नाही आपल्याला. का? म्हणजे मलाच तुम्ही घरी बसवणार होय?